ह्याच्यात मॅग्नेटिक फील्ड तयार होणार, मग हा काय करणार, ह्याच्यात इलेक्ट्रिक फील्ड तयार आहे ना, मग हा इलेक्ट्रिक फील्डमधली स्टोअर्ड एनर्जी याला देणार, तर तयार कर बाबा मॅग्नेटिक फील्ड. ओके ठीक आहे. आता आपण हे साइन कन्व्हेन्शन फॉलो करतोय, हे फॉलो करतोय. पण बघा की ह्याने ह्याला दिले, मग ह्याला पण परत लागणार ना इलेक्ट्रिक फील्ड तयार करायला. मग हा ह्याच्यात मॅग्नेटिक फील्डमध्ये एनर्जी स्टोअर करतोय, हा पुढच्या सायकलला ह्याला देतोय. ठीक आहे. म्हणजे हे पॉवर ऑसिलेशन चालू असतात हे कंटिन्युअसली. ज्यावेळी तुम्ही LC सर्किट आपण बघू, LC सर्किट ते टँक सर्किट असतं. इथं काय होतं, इथं हे पॉवर ऑसिलेशन्स होतात असे, हा ह्याला देतो एनर्जी, तो परत त्याला देतोय, परत देतोय, परत देतोय. पण आपण बघा, जर समजा मी काय तर दिलं, म्हणजे मी एनर्जी दिली आणि परत मला मिळाली, ह्यात कन्झम्पशन कुठं आहे? हां, पण ॲक्च्युअल रिअलमध्ये पॉवर कन्झम्पशन व्हायला लागले ना, रिअलमध्ये पॉवर कन्झम्पशन व्हायला लागले. मग हे जे प्रॉब्लेम आहेत ना, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईनात आपल्याला, म्हणजे ह्या अडचणी यायला लागली, लॉजिकली अडचणी यायला लागली आपल्याला. मग काय केलं आपण, एकच पकडलं, हा पॉवर कॅपॅसिटर डिलिव्हर करणार आहे आणि हा ॲब्सॉर्ब करणार आहे. ठीक आहे, हे साइन कन्व्हेन्शन पकडलं. आता सगळे प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह झाले. हा देतोय, हा घेतोय, कन्झ्युम करतोय, संपलं. म्हणजे पॉवर कन्झ्युम व्हायला लागल्या कुठं तर. आता दुसरी पण गोष्ट आहे त्याला पॅरलली, फ्लिप साईड त्याची. कपॅसिटर इलेक्ट्रिक फील्ड तयार करतोय, मग इलेक्ट्रिक फील्ड तयार व्हायला स्टोअर्ड एनर्जी मॅग्नेटिक फील्डमधून येणार आहे, कारण दोन फील्ड म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत एकमेकांना. एक तयार होणार तर दुसरी कमी होणार. परत हे म्हणजे बघा असं रिलेशन असते. समजा तुम्ही दोन अँगल आहेत असे, हे दोन अँगल आहेत, एकदा ह्याचं मॅग्नेट्यूड कमी होतं याचं वाढते, परत याचं कमी होतं याचं वाढते, परत याचं कमी होतं याचं वाढते. हे ॲरोबिक्स समजलं तुम्हाला? हे असे फील्ड, हे म्युच्युअली परपेंडिक्युलर फील्ड आहेत आणि त्यांच्यात रिलेशन असं असते, एकाच कमी झालं एकाच वाढलं, एकाच कमी झालं एकाच वाढलं. मग फ्लिप साईड त्याची काय आहे, जर कपॅसिटर आता इलेक्ट्रिक फील्ड तयार करत असेल तर त्याला पॉवर कोण सप्लाय करणार आहे, इंडक्टर. मग हे जर मला पकडायचं असेल किंवा हे मला मॅथमॅटिक्समध्ये वापरायचं असेल तर मी फक्त माझं वर्डिंग चेंज करणार, इंडक्टर डिलिव्हर्स लीडिंग रिएक्टिव्ह पॉवर, कपॅसिटर ॲब्सॉर्ब लीडिंग रिएक्टिव्ह पॉवर, कपॅसिटर ॲब्सॉर्ब लीडिंग रिएक्टिव्ह पॉवर. ठीक आहे, तो लॅगिंग आहे ना, लॅगिंग आहे. क्लिअर झालं हे? आपल्याला समजण्यासाठी आपण याला लोड मानतो, इंडक्टरला लोड मानतो. तो लोडच आहे, लोडच आहे तो. ऑसिलेशन्स होत असतात. ठीक आहे, त्यांच्यात रिएक्टिव्ह पॉवर फ्लो होत असतोय, पण आपल्याला एक कोणती तर साईड पकडायला लागेल ना. आणि दुसरी गोष्ट काय सांगितली मी, मॅग्नेटिक फील्डला रेफरन्स वापरला आहे आपण सगळ्यात रिस्पेक्ट व्हॅल्यू कुणाला जास्त दिले, मॅग्नेटिक फील्डला. ठीक आहे, त्याच्यामुळं आपण मॅग्नेटिक फील्ड इंडक्टर रिलेटेड बेस फॉलो केला. आपण पूर्ण वर्ल्ड वाईड जास्तीत जास्त कुठलं आपलं इलेक्ट्रिकल ग्रिड इंडक्टिव्ह नेचरचं आहे ना, त्याच्यामुळं इंडक्टिव्ह साईडला आपण फॉलो केलं, कपॅसिटिव्हला नाही. समजलं? रिझन समजलं मेन? ठीक आहे, आता तुम्हाला लिहून पाहिजे. ठीक आहे, घ्या लिहून. स्टेटमेंट लिहून घ्या बारीक. हे परत होणार आहे, परत मी तुम्हाला सांगणार आहे. ही कन्सेप्ट अशी आहे ना, ही म्हणजे तुम्हाला सारखी सांगायला लागते, हॅमरिंग सारखं लागते. आणि आता मी तात्पुरतं स्टेटमेंट लिहून घेतो, कारण आपला मेन स्टडीचा पार्ट वेगळा आहे ना. किती वेळ राहिला? मेन स्टडी आपलं वेगळा आहे, 8:30 झाले बघा. मेन स्टडी करायचा आत्ता पॉईंट वेगळा आहे, तो पॉईंट येणार आहे नंतर पुढं. आत्ता लिहून घ्या, फक्त वर कुठं तर लिहून घ्या, वर टॉपला. हां, पुढच्या साईडला लिहून घ्या, कुठं तर कडेला असं लिहून घ्या, नंतर त्याला बॉक्स करा. इंडक्टर ॲब्सॉर्ब लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर, इंडक्टर ॲब्सॉर्ब लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर, इंडक्टर ॲब्सॉर्ब लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर, कपॅसिटर डिलिव्हर्स लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर.
and capacitor delivers lagging reactive power. This is above the sign convention which we are following. Which we are followed man. Which we are followed. We are followed, but its converse is also true. That is inductor delivers leading reactive power. लिडिंग रिॲक्टिव्ह पॉवर. त्या लिडिंगच्या खाली अंडरलाईन करा आणि पाठीमागच्या स्टेटमेंटमध्ये लॅगिंगच्या खाली अंडरलाईन करा. इंडक्टर डिलिव्हर्स लिडिंग रिॲक्टिव्ह पॉवर अँड कॅपॅसिटर ॲब्सॉर्ब लिडिंग रिॲक्टिव्ह पॉवर. इंटरव्ह्यूला हा फेमस क्वेश्चन आहे बघा. इंटरव्ह्यूला फार फेमस क्वेश्चन आहे. तुम्हाला विचारतात रिॲक्टिव्ह पॉवर कोण ॲब्सॉर्ब करते, कोण डिलिव्हर करते. पहिला प्रश्न असतो असा. लिहिलं का पहिलं स्टेटमेंट लिहिलं का. इंडक्टर डिलिव्हर्स लिडिंग रिॲक्टिव्ह पॉवर, कॅपॅसिटर ॲब्सॉर्ब लिडिंग रिॲक्टिव्ह पॉवर. ठीक आहे. इंटरव्ह्यूला प्रश्न असतो हा की पहिला विचारतात की रिॲक्टिव्ह पॉवर कोण डिलिव्हर करते. मग आपण म्हणतोय कॅपॅसिटर. वाव, गुड म्हणतात, गुड. मग कॅपॅसिटर फक्त डिलिव्हरच करतो का, ॲब्सॉर्ब करत नाही का असं विचारतात. काय जण म्हणतात सर करणार की. तो डिलिव्हर करणार म्हणजे पहिला ॲब्सॉर्ब करणार ना, पहिला ॲब्सॉर्ब करूनच देणार ना. होय सर, गुड म्हणतात, गुड. यू आर गुड कॅन्डिडेट बट कम नेक्स्ट टाईम. ठीक आहे. हे असं असतं. त्यावेळी काय सांगायचं ना, कॅपॅसिटर डिलिव्हर तर करतो. हां ठीक आहे. मग त्यांना म्हणायचं पुढं सांगायचं हळूच, कॅपॅसिटर डिलिव्हर्स लॅगिंग रिॲक्टिव्ह पॉवर. मग म्हणतात वा 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 हुशार. मग परत विचारतात मग लिडिंग रिॲक्टिव्ह पॉवर असते का. होय म्हणायचं असते. कॅपॅसिटर ॲब्सॉर्ब लिडिंग रिॲक्टिव्ह पॉवर. मग पुढे विचारतात काय फरक आहे दोन्हीत, लॅगिंग रिॲक्टिव्ह आणि लिडिंग रिॲक्टिव्हमध्ये. मग म्हणायचं सर आपण मॅग्नेटिक फील्डचा बेस वापरला आहे. बिकॉज आवर एंटायर ग्रीड इज इंडक्टिव्ह इन नेचर. इंडक्टर हा मॅग्नेटिक फील्ड जनरेट करतो. मॅग्नेटिक फील्डचा बेस वापरला आहे आपण, त्यामुळं आपण हे साइन कन्व्हेन्शन फॉलो केलेत. जर इलेक्ट्रिक फील्डचा बेस वापरला तर आपण सेकंड साइन कन्व्हेन्शन फॉलो करणार. ठीक आहे, समजलं. आता बघा, हे झालं फेजर डायग्राम झाली, हे झालं. आता पुढचं सर्किट. हां, त्या फेजर डायग्राममध्ये म्हणजे आपण इंडक्टन्स पण वापरलाय ना. प्युअर इंडक्टिव्हमध्ये खाली डाऊनवर्ड एक एरो आला लॅगिंगमुळं. ह्याच्यात लॅगिंगमुळं काय कुठं आलाय डाऊनवर्ड. म्हणजे प्युअर इंडक्टिव्हमध्ये. हां, आणि ह्याच्यामध्ये आपण RL दोन्ही पण घेतलाय. म्हणजे लॅगिंगचं कुठं लॅगिंग बाय थिटा झाले ना. हे बघा सांगतो तुमचं डाऊट सांगतो. हे बघा, हे ना म्हणायचं तुम्हाला, हे झालं आहे. ठीक आहे. व्होल्टेजला करंट लॅग आहे, लॅग खाली. ठीक आहे. क्लॉकवाईज अँगल आला की लॅग, निगेटिव्ह अँगल. ते आता इथं बघा व्होल्टेजला करंट खाली बरं का. इथं बघा
हे बघा व्होल्टेज इथं आहे, हे व्होल्टेज आहे ना, त्याला करंट खालीच आहे. समजलं? क्लिअर झालं? ॲक्च्युअल व्होल्टेजला करंट खालीच आहे. तर 90 डिग्री आहे म्हणून स्ट्रेट जाईल. हां थिटा आहे म्हणून कमी. हे तुम्ही जर असं फ्लिप केलं तर तुम्हाला लक्षात येईल ते व्यवस्थित. ठीक आहे. आता बघा पुढचा पॉईंट आहे कितवा, 5वा ना. AC voltage source connected to RC load. AC voltage source connected to RC load. तर हे तुम्ही लिहू शकाल. AC जरी असलं तरी मी असं दाखवू शकतो बरं का, मोमेंटरी करंट किंवा इन्स्टंटेनियस करंटची डायरेक्शन दाखवू शकतोय मी. ओके. आम्हाला ते पण डिबेट झालं होतं आमचं त्या रिलेटेड की दाखवू शकत नाही म्हणून. AC आहे ना, तर डायरेक्शन कशी दाखवणार आपण, दाखवू शकत नाही. पण तसं नाही, आपण AC मध्ये पण इन्स्टंटेनियस करंट डायरेक्शन दाखवू शकतोय. लक्षात घ्या. मग बघा ह्याला काय म्हणलं मी, ZC. मग बघा V of t इज इक्वल टू VM साइन ओमेगा t, VM अँगल 0 किंवा V अँगल 0, V बार अँगल 0. मग I of t इज इक्वल टू V of t डिवाइडेड बाय ZC बार. हो बघा I of t इज इक्वल टू V अँगल 0 डिवाइडेड बाय R माइनस जे XC, R माइनस जे XC किंवा R बार माइनस जे XC बार. मग V अँगल 0 मॉड Z अँगल थिटा. आता इथे थिटा काय येणार हो, मायनस थिटा. थिटा काय येणार, मायनस थिटा. ठीक आहे. वेअर mod Z is equal to under root R square plus XC square minus theta is equal to minus tan inverse of XC by R. XC by R. मग बघा यातना I of t काय आला, I of t I बार अँगल थिटा, I बार अँगल थिटा. थिटा पॉझिटिव्ह आला, डिनॉमिनेटरचा वर गेला ना,
थिटा पॉझिटिव्ह आला. थिटा पॉझिटिव्ह, थिटा पॉझिटिव्ह, थिटा पॉझिटिव्ह आला म्हणजे ह्याच्यातनं काय लक्षात आलं, करंट इज लीडिंग. करेक्ट, बाय अँगल थिटा. आणि एक बघा आपल्याकडनं अजून एक मिस्टेक झाली. थांबा, अजून एक इथं काय लिहिलं मी, हे जे लिहिलं ना, थिटाची मॅग्निट्यूड बरं का 0 to 90. पण जर अजून करेक्ट लिहायचं असेल, हे जर असं बघा, अजून करेक्ट लिहायचं असेल तर हे असं लिहिणार मी. जरा करेक्ट करा, हे समजलं का. -90 to 0च्या मध्ये पाहिजे, कारण तो लॅगिंग आहे ना, लॅगिंग आहे. ठीक आहे. हां, म्हणजे इथं साईन ठेवलं आपण, इथं साईन घेतलं नाही, पण इथं घ्यायला पाहिजे, इथं घ्यायला पाहिजे. त्या साईनला मिनिंग आहे. ठीक आहे, ते तेवढं करेक्शन करा. -90 to 0च्या मध्ये पाहिजे. आणि इथं बघा, इथं काय लिहिणार मी, हां, थिटा greater than 0 less than 90, greater than 0 less than 90. मग वेव फॉर्म, ओके. तर हा बघा थिटा लीडिंग, हा काय असणार आहे, आय ऑफ टी, हा असणार आहे व्ही ऑफ टी. ठीक आहे. ते बघा पाय, 2 पाय, 3 पाय, ओमेगा टी, वी एम आई एम. ओके, लीडिंग. PDF शेअर करणार आहे मी, लक्ष द्या. काय टेन्शन नका घेऊ, PDF शेअर करतो याची. ठीक आहे. आणि पुढं बघा, आता इथं डायग्रॅममध्ये बघा, डायग्रॅममध्ये याच्या अक्रॉस व्होल्टेज आहे VC, इथं आहे VR. ठीक आहे. आणि याचा रिझल्टंट टोटल V आहे ना. मग पहिला व्होल्टेज ट्रायंगल, मग बघा इथं आता असणार आहे असा VR, याला परपेंडिक्युलर खाली. ठीक आहे. -JVC आणि यांचा रिझल्टंट हा असा. आणि बघा हा असणार आहे V बार, इथं असणार आहे हा थिटा. आणि इथं जर बघितलं तुम्ही, मी रेड पेनने दाखवतो, हा काय असणार आहे I = IR = IC. ठीक आहे.
हा आय असणार आहे. आता इथे दिसतं आपल्याला हे रिझल्टंट व्ही आहे, तर हा अँगल बघा असा आहे, अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह. जर तुम्हाला ते लक्षात आलं आता वर आहे, ह्याला शिफ्ट करा असं वरच्या साईडला. ठीक आहे. मी आता हे असं का दाखवतो आहे, तुम्हाला सवय लागावी कधी पण फेजर डायग्राम ड्रॉ करताना व्ही आरपासून चालू करायचं, रेझिस्टिव्हपासून चालू करायचं. एक हिंट द्यायचं तुम्हाला ते, कारण तिथं दोन्ही फेजमध्ये असतात, व्होल्टेज आणि करंट दोन्ही फेजमध्ये असतात. लक्षात घ्या, मी जशी प्रोसेस फॉलो करतो ना तसंच फॉलो करायचा प्रयत्न करा. तुम्हाला ट्रान्सफॉर्मरमधल्या आणि पॉवर सिस्टममधले फेजर डायग्राम फार सोप्या जातील, लगेच इझिली कळेल तुम्हाला. ठीक आहे. आणि एकच साईन कन्व्हेन्शन, म्हणजे एकच हे असं कन्व्हेन्शन फॉलो करा जे मी सांगतोय तसं, तुम्हाला फेजर डायग्राम एकदम सोप्या जातील. ठीक आहे. व्होल्टेज ट्रायंगल. तसाच कोणता असणार आहे अजून, इम्पिडन्स ट्रायंगल. इम्पिडन्स ट्रायंगल. इम्पिडन्स ट्रायंगल पण बघा, हा आर बार, हा एक्स सी मायनस जे एक्स सी, आणि हा असणार आहे झेड, हा थिटा. इथं तुम्ही असं पण लिहू शकता बघा, पायथागोरस थेरमने पण ही मॅच होते, आर स्क्वेअर प्लस एक्स सी स्क्वेअर. आणि इथं पण व्ही बार इज इक्वल टू, किंवा व्ही मॅग्नेट्यूड व्हीची व्ही सी स्क्वेअर. इम्पिडन्स ट्रायंगल नंतर पॉवर ट्रायंगल. पॉवर ट्रायंगल. ठीक आहे. इथं पण बघा पी, आता इथं काय येणार मायनस जे क्यू. ठीक आहे. का आलं मायनस एस, एस इज इक्वल टू पी मायनस जे क्यू. का आलं मायनस जे, काय आलं, का आलं मायनस. लोडचं काम काय आहे, पॉवर ॲब्सॉर्ब करणं. कॅपॅसिटर काय करायला लागलाय, कोणती पॉवर, लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर. हां, होईल हळूहळू जमेल. ठीक आहे. लोडचं काम काय आहे, परत एकदा लोडचं काम काय आहे, ॲब्सॉर्ब करणं. कॅपॅसिटर कोण आहे, लोड आहे. मग हा कोणती पॉवर, म्हणजे कोणती पॉवर ॲब्सॉर्ब करायला लागलाय, लीडिंग रिएक्टिव्ह पॉवर ॲब्सॉर्ब करायला लागला ना तो. डिलिव्हर लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर करायला लागलाय. डिलिव्हर लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर करायला लागलाय. आपण साइन कन्व्हेन्शन लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवरचं फॉलो करतोय, आणि म्हणून मायनस. तो डिलिव्हर करायला लागलाय, लोड पॉवर डिलिव्हर करायला लागलाय म्हणून मायनस. ठीक आहे. याच्यावर क्वेश्चन्स आहेत बरं का, चांगले. ओके, तर इथं थांबू आपण.